आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी औक्षण ढोल ताशांच्या गजरात रांगोळी काढून स्वागत करण्यात आले। शाळा प्रवेशोत्सव निमित्त मोफत पाठ्यपुस्तके गणवेश वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे होते। ते यावेळी बोलताना म्हणाले की ग्रामस्थांनी शाळेप्रती भौतिक व शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याकारणाने ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा सेमी इंग्रजी माध्यमिक शाळेतील शिक्षण मोफत व उच्च दर्जाचे मिळू लागले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढताना दिसून येत आहे। यावेळी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सकाराम भालेराव, विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब आरेकरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रम प्रसंगी जीप शाळा मुख्याध्यापिका मीना निराळी, उपप्राचार्य संभाजी मोहिते, सरपंच उषा कानडे, राणी खैरे, माजी उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कडणे, उपाध्यक्ष ज्योती वरपे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष निलेश कानडे, शिक्षक माता पालक संघ उपाध्यक्ष संतोष भालेराव, माजी विस्तार अधिकारी शांताराम थोरात, पंचायत समिती पर्यवेक्षक कानवडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पूनम भालेराव, इसाक शेख, संतोष शिळवे, गौतम महाराज भालेराव यांच्यासह पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कला शिक्षक संजय शेलार यांनी केले। आभार प्रदर्शन शिक्षक गणेश लोकरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन शिक्षिका संगीता शेलार, उज्ज्वला दाते, योगिता कानडे, साधना वायाळ, गीतांजली शेलार, सुनीता चासकर, संतोष कानडे, सुनील जेजूरकर, मच्छिंद्र वायाळ, सतीश पाचपुते, बाळासाहेब काटे यांनी केले। कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी संपन्न होता। या ठिकाणी प्रथमतः मी थोडस अनौपचारिक अशा एक दोन तीन गोष्टी सांगतो। सध्या या कळंब नगरीमध्ये सगळीकडे भक्तिमय असं वातावरण आहे। सर्व नगरी या भक्तिरसामध्ये नाहून निघालेली आहे। आपल्याला ज्ञात आहे की भागवताचार्य डॉक्टर विकासानंदजी मिसाळ यांचं भागवत कथा पुराण हे या नगरीमध्ये अधिक मास हा पवित्र महिना आहे आणि त्यामुळे दिनांक 8 जून पासून हे भागवत कथा पुराण चालू आहे आणि त्याची सांगता खऱ्या अर्थाने आज संपन्न। त्याचबरोबर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या समोर ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून या नगरीचे माजी उपसरपंच बाळासाहेब अण्णा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून सुंदर अशी टुमदार इमारत तुम्हाला इथं समोर दिसत आहे। कमलजादेवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल पहा, सुंदर रूप तिचं आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कालच या सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आजही ते विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशासाठी उपस्थित आहे। त्यांची वाढती संख्या, विद्यार्थ्यांची, पालकांचा वाढता कल हा आपल्याला यातून दिसून येतो आणि त्याविषयी असणारी अण्णांची तळमळ सुद्धा आपल्याला त्यातून दिसून येते। त्यानंतर आपली दुसरी जी शाखा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल, हे खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधून एक आदर्श शाळा म्हणून तिची नियुक्ती आपल्या या आंबेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे। या प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी कडणे, माननीय मुख्याध्यापिका सौ निराळी मॅडम आणि त्यांचा सर्व सहकारी शिक्षक वृंद यांच्या माध्यमातून
गुणवत्तेकडे आणि भौतिक सुविधांच्या सुसज्जतेकडे त्यांची वाटचाल अधिक चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याचबरोबर आपली माध्यमिक शाळा आहे कमलजा देवी विद्यालय. आपल्याला माहिती आहे आता नुकताच इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल हे लागलेले आहेत. यामध्ये इयत्ता 10वीचा निकाल हा 97.64% इतका आपला लागलेला आहे. त्यामध्ये सेमीचा निकाल हा 100% आहे. त्यानंतर इयत्ता 12वीचा निकाल सुद्धा आपला सुंदर आहे. 87.50% इतका निकाल 12वीचा सुद्धा लागलेला आहे. इतर स्पर्धा परीक्षांचे अजून मेरिट जाहीर होणं बाकी आहे. दुसरी एक आनंदाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये संत सोपान काका महाराज अभियान अंतर्गत 5 जिल्ह्यामध्ये एक स्वच्छ शाळा माझी सुंदर शाळा हे अभियान राबवलं गेलं. आपल्या पुणे जिल्ह्यातून त्यामध्ये सुमारे 1700 शाळा सहभागी झाल्या आणि त्यातून आंबेगाव तालुक्यामधून आपल्या विद्यालयाचा हा द्वितीय क्रमांक आला. त्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य, गुणवत्ता आणि भौतिक सुविधा या आधारे या आयोगाने या शाळेची निवड केली. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मार्फत प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन त्यांनी या आपल्या विद्यालयाची निवड केलेली आहे. तर अशा या 3ही शाखा या आपल्या परिसरामध्ये आहेत. एकमेकांना साथ देऊन, एकमेकांचा हात हातात घेऊन गुणवत्तेकडे या 3ही संस्थांची वाटचाल आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाची पूजा करीतो आम्ही शारदेचे पुजारी, स्वागत आपले करतो या शारदेच्या मंदिरी. खऱ्या अर्थाने आज शाळेचा पहिला दिवस, 1.5 महिन्याच्या सुट्टीनंतर खरं तर आपण या प्रांगणामध्ये आज आपण आलेलो आहोत. आज शाळेचा पहिला दिवस आहे. खऱ्या अर्थानं नियमित विद्यार्थी आणि जे आता 5वी ते 12वी मध्ये आणि आता 1ली ते 4थी मध्ये नवीन आलेले विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर, त्याचबरोबर कमलजा देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल आणि कमलजा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या 3ही शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यानिमित्ताने आज शाळा प्रवेशोत्सव, मोफत पाठ्यपुस्तक वितरण आणि नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तिथं सर्व मान्यवर आहेत, त्यांचं मी या 3ही संस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला अध्यक्षपदाची गरज असते. आजच्या या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना सुपरिचित असणारे या गावचं भूषण, माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रमोद कानडे यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आत्ताच अध्यक्षपदाबाबत सन्मान्य श्री शेलार सर यांनी जी सूचना मांडली त्याला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. यानंतर उपस्थित मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय प्रमोद कानडे साहेब यांना अशी विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून या
कार्यक्रमाची सुरुवात करावी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर जे आहेत, यामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोद शेठ कानडे, जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी कडणे, कमलजा देवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समितीचे संतोषदादा भालेराव, त्याचबरोबर या नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय उषाताई कानडे मॅडम, सरपंच, त्याचबरोबर सौभाग्यवती राणीताई खैरे, सरपंच ग्रामपंचायत एकलहरे, त्याचबरोबर जितेंद्रजी भालेराव, हरिभक्त परायण गौतमजी महाराज, सौभाग्यवती पूनमताई भालेराव, जीप प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय निराळी मॅडम, ग्रामविकास मंडळाचे बाळासाहेब अण्णा भालेराव, माजी सरपंच, त्यानंतर कबड्डीपटू स्वप्नील भालेराव, निलेशदादा भालेराव द्राक्ष बागायतदार, जिसान अन्सारी कबड्डी कोच, त्याचबरोबर इसाकबाई शेख पत्रकार, शांताराम बापू थोरात माजी विस्तार अधिकारी, त्याचबरोबर स्वातीताई भालेराव, रामकर मॅडम, या नगरीचे माजी उपसरपंच संतोषदादा अर्थात गोकुळ मामा भालेराव, त्याचबरोबर सुरक्षा समितीचे सदस्य संतोषजी इळवे, हे या निमित्तानं उपस्थित आहेत. मी या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. आपल्या हातातील सर्व फुगे विद्यार्थ्यांनी आता वर सोडून द्यायचे आहेत आणि आनंद साजरा करायचा आहे. द्या सोडून सर्वांनी, मध्ये मध्ये सोडून. छोटासा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद शेठ कानडे यांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य श्री आरेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौ उषाताई कानडे यांचा सन्मान जीप प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती निराळी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या भाग्यवती
राणीताई खैरे सरपंच ग्रामपंचायत एकलहरे यांचा सन्मान जीप प्राथमिक विद्यालयाच्या शेलार मॅडम यांच्या शुभ हस्ते होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष संदीपदादा कहडणे यांचा सन्मान या ठिकाणी श्री काटेसर यांच्या शुभ हस्ते होत आहे. तिचे सन्माननीय अध्यक्ष संतोषदादा भालेराव यांचा सन्मान विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मोहिते सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कानवडे मॅडम पंचायत समिती आंबेगाव या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या नगरीच्या प्रथम नागरिक सौ उषाताई कानडे यांच्या शुभ हस्ते होत आहे. या नगरीचे माजी सरपंच बळवंत भालेराव यांचा सन्मान श्री जेजुरकर सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. हो निलेश दादा कानडे यांचा सन्मान या ठिकाणी वाया सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी श्री काटेसर यांच्या शुभ हस्ते होत आहे. या नगरीचे माजी उपसरपंच गोकुळ मामा भालेराव यांचा सन्मान या ठिकाणी श्री पाचपुतेश्वर यांच्या शुभ हस्ते होत आहे. भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे श्री भालेराव महाराज यांचाही सन्मान पाचपुते सरांच्या शुभ हस्ते होत आहे. विद्यालयाचे प्राचार्य सर्व विद्यालयाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोददादा कानडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब आरेकर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी एकलहरे या नगरीच्या सरपंच सौभाग्यवती राणीताई खैरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करा. पत्रकार इसाक भाई शेख यांचा सन्मान संतोष कानडे सर यांनी करावा अशी मी त्यांना. आणि सर्वच पालक आणि बालक हे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या आयुष्याची काही नवी स्वप्ने घेऊन या शाळेच्या प्रांगणामध्ये आज ज्यांनी पाऊल ठेवलेलं आहे ती चिमुकली मुलं की ज्यांनी या तिन्ही विद्यालयामध्ये त्यापैकी 2 विद्यालयामध्ये आता 1ली ते 8वी अथवा पुढील वर्गांमध्ये नवीन प्रवेश घेतलेला आहे. त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस खरा तर आनंदी असा आहे, कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंतची आपली शाळा वेगळी होती आणि आता आपण नवीन शाळेमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. साहजिकच त्यांच्या मनामध्ये खुरवूर आहे की आपला वर्ग, आपला बेंच, आपल्या मॅडम, आपले सर या सगळ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये एक औत्सुक्याची भावना आहे. निश्चितच त्यांच्या मनामध्ये एक आनंद आहे आणि खरं तर त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठीच आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांच्या या शैक्षणिक जीवनाचा प्रारंभ आणि तो आनंद आपल्या मनामध्ये साठवू पाहणारे त्यांचे पालक, नक्कीच ही बालकं उद्याच्या भारताची नवी आशा आहे, दिशा आहे. आणि म्हणून आपल्या या पाल्याच्या भविष्यासाठी मी आम्हा सर्वांच्या वतीने आपणास असं आश्वस्त करू इच्छितो की आमच्या या सर्व शाखांकडून आपल्या या पाल्याचा
निश्चितच सर्वांगीण असा विकास होईल, त्याला योग्य अशा प्रकारची दिशा मिळेल, यासाठी आम्ही सर्व शिक्षक इथे कटिबद्ध आहोत. आपल्या मुलांच्या या जीवनामध्ये संस्कार, ज्ञान आणि एक विशिष्ट ध्येय या सर्व अंगाने त्याला सर्वोत्कृष्ट असं पैलू पाडण्याचं काम करण्यासाठी आम्ही शिक्षक हे नेहमीच प्रयत्नशील असू. आपण ज्या आशेने शाळेकडे पाहत आहात, या आपल्या आशा आम्ही पूर्ण करण्यासाठी नेहमीच सचोटीने प्रयत्न करतो. यापुढेही तो प्रयत्न चालूच राहणार आहे. खऱ्या अर्थानं शाळा हे समाज परिवर्तनाचं साधन आहे. शाळा ही केवळ साक्षर बनवत नाही, तर आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये संस्काराचे धडे देऊन आपल्या आयुष्याची पायाभरणी करत असते. पुन्हा एकदा मी या प्रस्ताविकाच्या माध्यमातून आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करतो व या नवीन शैक्षणिक वर्षासाठी या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तो इयत्ता पहिलीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांना लगेच या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचं वितरण होत आहे. मी कानडे सरांना विनंती करतो, इयत्ता पहिलीमधील मी ज्या विद्यार्थ्यांची नावं असतोय त्यांनी समोर यायचं आहे. कुमारी आरोही ज्ञानेश्वर कानडे, यापुढे सम्यक सहदेव लोखंडे, शिवराज विकास वरपे, त्यानंतर इयत्ता दुसरीतील तन्मय योगेश वायाळ, द्विजा संदीप भालेराव. चला पुढे इयत्ता तिसरीतील कृष्णा आशिष भालेराव, ओवी महेंद्र भालेराव. इयत्ता चौथीचे साई संदीप कानडे आणि शर्वरी संदीप भालेराव. या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे. इयत्ता पाचवीचे कुमारी आर्या अमोल भालेराव, समृद्धी सहदेव लोखंडे, सलमा सरिवल शेख यांनी पुढे यायचं. यानंतर स्वरा राहुल भालेराव, ईश्वरी संतोष भालेराव, अर्णव अमित रामकर, संस्कार संदेश भालेराव आणि रुद्र कमलेश वरपे या विद्यार्थ्यांनी समोर यायचंय. विद्यार्थी एका बाजूला उभा राहतील, विद्यार्थिनी एका बाजूला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पूर्वा विजय मोहरे, मुग्धा अनिल आनंदराव, सोनल महादू काळे या सातवीच्या विद्यार्थिनींनी पुढे यायचंय. त्यानंतर विद्यार्थी बालाजी अशोक दुगाणे, कृष्णा हरिलाल शर्मा आणि अथर्व बाळू भालेराव या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे यायचंय. इयत्ता आठवीच्या मुली रागिनी ज्ञानेश्वर काळे, विराज कैलास पिसे, आदित्य महेश सावनेर या विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय. व्हायचं आहे. सर्व नवागत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण हा कार्यक्रम संपलेला आहे. मी पुन्हा एकदा इयत्ता पहिली ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी या विद्यालयामध्ये नव्याने प्रविष्ट झालेले आहेत या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो की आपले विचार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी येत आहेत. यानंतर मनोगतामध्ये मी
विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब आरेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. माता की भारत माता की. एक नंबर. शांत बसायचं आहे. आपल्या नगरीचं ग्राम आणि आराध्य दैवत कमलजी देवी माता, विद्येची देवता माता सरस्वती, ज्यांच्या अथक प्रयत्नातून या नगरीमध्ये रंगस्वामीचं रोपटं लावलं गेलं, ते स्वर्गीय चांदमलभाई बोरा यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 सुरू होत असताना आज शाळेचा पहिला दिवस महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या मान्यतेनुसार आज 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना शाळा प्रवेशोत्सव आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कळंब नगरीचे सुपुत्र, या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रमोद शेठ कानडे, त्याचप्रमाणे या नगरीच्या लोकनियुक्त सरपंच आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय सौशाताई कानडे, जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी करडणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निराळी मॅडम, येरलेहरे नगरीच्या प्रथम नागरिक खैरे मॅडम, त्याचप्रमाणे या नगरीचे माजी उपसरपंच आमचे मार्गदर्शक बाळांना भालेराव, कमलदेवी माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय संतोष दादा भालेराव, कमलदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ त्याचे उपाध्यक्ष आदरणीय निलेशजी कानडे, त्याचप्रमाणे या नगरीचे माजी उपसरपंच आमचे सहकारी मित्र आदरणीय गोकुळ भालेराव, त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपाध्यक्षा ज्योतिताई वरपे, त्याचप्रमाणे भक्ती शक्ती गुरुकुलचे हरिभक्तपरायण भालेराव महाराज, त्याचप्रमाणे परिरक्षिका पंचायत समिती आंबेगावच्या आदरणीय कानडे मॅडम, सर्वच उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब, कमलदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळंब या विद्यालयाचा सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे खरं तर ज्यांची उपस्थिती मोलाची महत्वाची वाटते, खरं तर आपल्या लेकरांचा आपल्या मुलाबाळांचा भविष्याचा कालखंड भविष्य ज्यांनी आपल्या डोळ्यामध्ये साठवलं आहे आणि ते उज्ज्वल भविष्याकडे ते मुलं घेऊन जाण्याच्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आदरणीय पालक आणि सर्व उपस्थितांचं जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब, कमलदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळंब या दोन्ही शाखांच्या वतीनं सर्व उपस्थितांचं मनापासून मनपूर्वक मनस्वी सहर्ष सहर्ष स्वागत करतो. खरं तर मनापासून बोलणार आहे. या नगरीचा मला अभिमान आहे, नगरीचा मला स्वाभिमान आहे. ज्या नगरीमध्ये मला 22-23 वर्ष पवित्र ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये पिढ्या घडवण्याची संधी मला मिळाली,
ह्या पिढ्या घडवत असताना प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचा मला योग आला. या कुटुंबातील प्रत्येक माणसामध्ये मला राहता आलं, मला बोलता आलं, मला संवाद साधता आला. आणि त्याचप्रमाणे तशाच प्रकारचं प्रेम, अपार प्रेम या नगरीनं त्या ठिकाणी माझ्यावर केलं. आणि तेव्हापासून ही कळंब नगरी ही मला माझी स्वतःची वाटू लागली. आणि हे वाटत असताना मी माझ्या घरात काम करतो, मी माझ्या शाळेत काम करतो, मी माझ्या लेकरांसाठी काम करतोय. ही भावना आणि भूमिका या ठिकाणी मनामध्ये कायम आहे. आणि ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी निश्चितपणे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत असतानाच सुसंस्कारक्षम पिढ्या घडल्या पाहिजेत, विद्यार्थी घडले पाहिजेत, मुलं घडली पाहिजेत. या भावनेतून काम करत असताना फक्त अक्षराचे धडे आपण गिरवले नाहीत, तर आपण संस्कृतीचे धडे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि निश्चितपणे शेठ मला अभिमान वाटतो का अनेक पिढ्या घडत असताना कुठल्या प्रकारची भीती मनामध्ये ठेवता मनापासून काम करायची संधी या सगळ्या नगरीच्या ग्रामस्थांची शाबासकीची थाप पाठीवर असते. आणि त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची कमतरता मिळत नाही, पडत नाही. आणि त्याच्यामुळे पवित्र ज्ञानदान क्षेत्र म्हणजे काय, एक चांगल्या प्रकारचं सुशासन, एक चांगल्या प्रकारची डिसिप्लिन, शिस्त, एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता आणि चांगल्या प्रकारचे आदर्श या नगरीचे नागरिक म्हणून सुसंस्कृत कसे घडतील या भावनेतून त्या ठिकाणी खरं तर सज्ज या ठिकाणी काम केलं जात आहे. मध्यंतराचा काळ गेला, 2 वर्ष येऊन झाले पुन्हा एकदा. परंतु पुन्हा एकदा येत असताना थोडीशी पदाची जबाबदारी आली. ही जबाबदारी येत असताना निश्चितपणे त्या ठिकाणी सुशासन करत असताना, एक वेगळ्या प्रकारच्या जबाबदारीतून काम करत असताना निश्चितपणे अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत म्हणजेच अगदी माझ्या स्वतःपासून अगदी महाराष्ट्र शासनाच्या वेगळ्या प्रकारच्या परिपत्रकाप्रमाणे या ठिकाणी काम करावं लागतं. हे काम करत असताना निश्चितपणे त्या ठिकाणी ही जबाबदारी जरी आली तरी शासनाच्या परिपत्रकाच्या पलीकडे जाऊन, 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या नगरीचे विद्यार्थी एक आदर्श नागरिक, एक सुसंस्कृत नागरिक भविष्याच्या काळामध्ये कसे घडतील या भावनेतून काम करत असताना बऱ्याच वेळेला जी शासकीय पत्रकाच्या पलीकडे, शासकीय नियमाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं, म्हणजेच आधीचं काम करावं लागतं. याच्यासाठी त्या ठिकाणी खरं तर आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. 2 वर्षाच्या कालखंडामध्ये शाळेच्या 10वीचा निकाल असेल, 12वीचा निकाल असेल, स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता असतील, याच्यासाठी सरजी प्रामाणिकपणे मनापासून त्या ठिकाणी काम करत असताना विद्यालयाची 11:15ची वेळ 10:45 केली. 10:45 ते 11:15 सर्व वर्गांचे 5वी ते 12वीचे जादा तास सुरू झाले. आणि निश्चितपणानं केवळ स्पर्धा परीक्षा नव्हे, केवळ 10वीचे वर्ग नव्हे, तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जादा तास मिळाला पाहिजे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मला जादा काम केलं पाहिजे आणि प्रत्येकाला पुढे घेऊन गेले पाहिजे, अशा प्रकारची भावना मनामध्ये कायम राहिली. आणि हे काम करत असताना निश्चितपणे त्या ठिकाणी 10वी असेल, 12वी असेल, स्पर्धा परीक्षा असेल, यामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. काम करत असताना गुणवत्ता असेल, शिस्त असेल, या बाबतीमध्ये काम करत असताना निश्चितपणे तुम्ही तुमच्या सर्वांची साथ त्या ठिकाणी निश्चितच आमच्या पाठीशी उभी राहिली. खरं तर ही नगरी जर आपण बघितलं, कळंब नगरीचं नाव केवळ आंबेगाव तालुक्यामध्ये नाही, पुणे जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. एक राजकीय, सामाजिक, आर्थिक, परमार्थिक, कृषी क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये एक आदर्श अशा प्रकारचं गाव म्हणून, एक आदर्श अशा प्रकारची नगरी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणानं जिल्ह्याच्या पलीकडे या नगरीचं नाव घेतलं जातं. आणि विशेष करून या लाल मातीचा असलेला कबड्डीचा खेळ, या खेळामुळे ही नगरी निश्चितपणे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही. निश्चितपणे या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून, पुढाऱ्यांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं शाबासकीची थाप
आणि निश्चितपणे त्या ठिकाणी सपोर्ट आणि पाठिंबा हा कायम आमच्या पाठीशी आहे. मी एवढंच आपल्याला सांगणार आहे, हे काम करत असताना जिथं जिथं काय कमी वाटेल, जिथं जिथं काय करावंसं वाटेल, जे जे करावं लागेल ते करण्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना जाहीर आवाहन करणार आहे. मी कोणत्या पदावर आहे यापेक्षा मी शिक्षक आहे आणि शिक्षकाची भूमिका एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवण्याची आहे आणि ते घडवत असताना निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही मला केव्हाही कधीही प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्ष भेटून किंबहुना त्या ठिकाणी मोबाईलच्या द्वारे संदेश देऊन या मुलांना घडवण्यासाठी ही संकुल पुढे घेऊन जाण्याच्यासाठी जे जे आपल्याला मार्गदर्शन द्याल, जे आपल्याला त्या ठिकाणी पुढे काही प्रश्न ठेवाल ते सोडवण्याचा त्या ठिकाणी 100% सोडवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये करेल. शेठजी, हा परिसर जर पाहिला तर निश्चितपणे अतिशय सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे. ज्युनियर सिनियर केजीचं मंदिर असेल, जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळम असेल आणि माध्यमिक शाळा असेल, एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शैक्षणिक वातावरण या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे आतमध्ये गेटच्या आतमध्ये प्रवेश केला का निश्चितपणे सगळ्या मुलांना आणि आम्हा सर्वांना प्रसन्न वाटतं आणि काय काय करावं मुलांच्यासाठी अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होते. अशा प्रकारचा सुरेख आणि सुंदर परिसर तुम्ही सर्व ग्रामस्थांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा फायदा या भविष्याच्या पिढ्या चांगल्या पद्धतीने घडण्यासाठी निश्चितपणे होईल. यापुढे जिथं जिथं तुम्हाला माझ्याकडून काही कमी वाटेल त्या वेळेला डायरेक्ट संवाद साधा, प्रत्यक्ष येऊन बोला. निश्चितपणे त्याच्यावर त्या ठिकाणी उपाययोजना करून भविष्याच्या काळामध्ये ही संकुलं निश्चितपणे पुढे घेऊन जाईल अशा प्रकारची कमलदेवी मातेच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि खरं तर आजच्या या मुलांचा सुंदर अशा प्रकारचा आपण सन्मान केलाय, औक्षण केलंय, त्यांची मिरवणूक झाली आहे, त्यांना वेगळ्या प्रकारचे वह्या पुस्तकं पेनचं वाटप आपण केलंय. विद्यार्थी मित्र, आपल्याला निश्चितपणे ती लेखणी, तो पेन म्हणजे ते पुस्तक हे आपल्याला भविष्याच्या काळामध्ये ज्ञान देणार आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर या उज्ज्वल भारताचे तुम्ही आदर्श नागरिक त्या ठिकाणी घडणार आहात. अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला देत असताना या सगळ्या मुलांचं गोडतोड करण्यासाठी या नगरीचे माजी उपसरपंच, आमचे मार्गदर्शक आदरणीय बालवांना भालेराव यांनी सगळ्या मुलांना या ठिकाणी लाडूची व्यवस्था केलेली आहे. त्याचं वाटप या ठिकाणी नंतर होईल. अधिकचा वेळ न घेता पुनश्च एकदा या ठिकाणी आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांना एका गोष्टीची आठवण या ठिकाणी करून देत आहे. 16 जून 2025 गेल्या वर्षी असाच प्रवेशोत्सव, असेच मान्यवर आणि शेठजी आपणच अध्यक्ष होता आणि याच प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या प्राचार्यांनी ज्यावेळेस जीप प्राथमिक विद्यालयाच्या सुसज्ज अशा कार्यालयाचं आपण उद्घाटन केलं, त्याच कार्यक्रमात प्राचार्यांनी एक पण सोडला, संकल्प केला की आपल्याही विद्यालयामध्ये असंच एक सुसज्ज आणि आधुनिक कार्यालय असायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि सरांनी तो पण आपणा सर्वांच्या सहकार्याने, या नगरीतील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पूर्ण केला. कार्यक्रमानंतर आपण कार्यालयाला भेट द्यावी अशी मी विद्यालयाच्या वतीने आपणास विनंती करतो. तत्पूर्वी या ठिकाणी या नगरीचे सेवानिवृत्त गट विकास अधिकारी सन्माननीय सकारामजी भालेराव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद कानडे यांच्या शुभ हस्ते होतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या भाषणापूर्वी मी सकाराम शेठ भालेराव साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त त्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना हे 26-27 वर्षामध्ये, शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या सुयश लाभो अशी प्रार्थना परमेश्वर करतो. आणि 2 गोष्टीबद्दल मला फक्त बोलायचं आहे. या शाळेमध्ये सर्व सुविधा आहेत असं सरांनी सांगितलं. बाळासाहेब आरेकर सर हे अत्यंत तळमळीनं काम करतात, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. परंतु ज्या सुविधा शासनाकडून मिळत नाहीत
त्या सुविधा ग्रामस्थांना सांगून आपण घ्याव्यात. शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचं परत मिळणं हे उचित ठरणार नाही अशी माझी धारणा आहे. आपण सर्व शिक्षक प्राणपणाला लावून शिकवत आहात, तथापि काही गोष्टी मला फक्त एकच गोष्ट बोलायची आहे. सर्व विद्यार्थी 100% मार्क्स किंवा अपेक्षित मार्क्स पाडू शकत नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो. तो गुण आपण शिक्षकांनी निवडावा आणि त्या पद्धतीने त्या मुलाची वाटचाल करावी असं माझं मत आहे. ज्याला शिक्षणात रस आहे त्याला शिक्षणाबद्दल सांगावं जास्तीचं, परंतु ज्याला खेळाबद्दल रस आहे त्याला खेळाचं पण सांगितलं पाहिजे. इतर गोष्टीमध्ये रस आहे त्या इतर गोष्टी निवडून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करावं, एवढीच माझी छोटीशी अपेक्षा आहे. प्रत्येक मुलाला 60% 70% मार्क्स मिळणार नाहीत, परंतु त्यामध्ये एक तरी गुण असतो. कबड्डी तरी चांगला खेळणार, व्हॉलीबॉल तरी चांगला खेळणार, परंतु तो असतोच हे मात्र माझी धारणा आहे. आणि त्यामुळं आपण शिक्षकांनी फक्त त्या मुलाचा कोणता गुण चांगला आहे तो निवडून त्याप्रमाणे काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला थोडासा उशीर झाला, खूप घाई झाली, परंतु मी आलो या कार्यक्रमात आणि मला बोलण्याची संधी दिली. माझ्याबद्दल असं सांगायचं, परत जी शैक्षणिक साहित्य आहे, माझे 4-5 मित्र असे आहेत की ते इथं राहत नाहीत परंतु मला सहकार्य आहे. त्या मित्रांमार्फत गेल्या वर्षी मी वह्या पुस्तकं दिली होती, यावर्षी मला यादी पाहिजे, कारण मला यादीशिवाय मी देऊ शकत नाही. मराठी शाळा असू द्या, हायस्कूल असू द्या, हा विद्यार्थी आहे त्याला ही वही पाहिजे, हा पेन पाहिजे, अशी मला यादी मिळाली की मी सर्क्युलेट करतो आणि ते माझे मित्र त्यासाठी पैसे देतात. मला काही अडचण येत नाही, परंतु या आपण गेल्या वर्षाप्रमाणे मला यादी द्यावी आणि त्याचं वाटप उपस्थितीच्या वतीनं होईल ही मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझं बोलणं शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आपल्या नेहमीच असणाऱ्या सहकार्याबद्दल मी या दोन्ही संस्थांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद शेठजी कानडे यांना विनंती करतो की आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त करावं. राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये हा समारंभ अतिशय देखणा आणि शाळेबद्दलची भीती त्यांच्या मनातील दूर व्हावी, हा स्तुत्य उपक्रम राज्य सरकारने या ठिकाणी सुरू केला. आणि खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुन्हा एकदा पटसंख्या वाढली गेली. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. आज आपल्या गावच्या सरपंच उषाताई सचिनभाऊ कानडे, त्याचबरोबर एकलेरे गावच्या सरपंच राणीताई खैरे, त्याचबरोबर उपसरपंच गोकुळराव भालेराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ कडणे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संतोषभाऊ भालेराव, आमचे बंधू निलेशभाऊ कानडे, ग्राम उन्नती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, माध्यमिकचे प्राचार्य आरेकर सर, उपप्राचार्य मोहिते सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निराळी मॅडम, त्याचप्रमाणे ICDSच्या पर्यवेक्षिका कानडे मॅडम, माजी मुख्याध्यापक शांताराम दादा थोरात आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभले ते BDO सकाराम साहेब, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या आमच्या भगिनी ज्योतिताई कमलेश वरपे, सर्वच मान्यवर. खरं तर आज हा दिवस आपण पाहतोय, सरांनी ग्रामस्थांनी केलेल्या कामाचा किंवा ग्रामस्थांनी आपल्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी जे योगदान या शाळेसाठी किंवा प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक असेल किंवा आज आमची प्री प्रायमरीची ती भव्य इमारत या ठिकाणी सोनेजीच्या खर्चातून उभी राहिलेली आहे, हे सर्व काम ग्रामस्थांच्या देणगीतून ग्रामस्थांच्या सहभागामुळे या ठिकाणी झालेलं आहे. याच्या बदल्यामध्ये आम्हाला फक्त एकच इच्छा असते की शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे, आपल्या शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे. कारण काही शाळा आपण पाहिल्यात पटसंख्येच्या अभावी बंद पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी शिक्षक जास्त झालेले आहेत आणि मग अतिरिक्त शिक्षकांना इतरत्र कुठेतरी बदली करावी लागते किंवा मग नगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं. अशी वेळ येऊ नये. खरं तर
पहिल्या दिवसामध्ये स्वागत करणं, विद्यार्थ्यांच्या मनातली भीती घालवणं, त्यांना गणवेश, शालेय साहित्याचं वाटप करणं हा उपक्रम असतोच. परंतु खऱ्या अर्थानं शाळेच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचं जे मत असतं, सुरुवातीला भीती असते काही दिवस विद्यार्थ्यांना शाळेच्या बाबतीत, ती भीती दूर व्हावी आणि शाळेच्या वातावरणात ते एकरूप व्हावी. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रमाचा हेतू हाच असतो. खरं तर आज आपण गुणवत्तेबद्दल बोलणार आहोत. प्री प्रायमरीच्या स्कूलच्या बाबतीमध्ये शालेय व्यवस्थापन समिती नवीन आली, संदीप त्याचा अध्यक्ष झाला. त्याच्याबरोबरचे सर्व संचालक असतील, बाळासाहेब असतील, ग्रामोद्योग मंडळाचे निलेश असेल, दत्ताभाऊ असतील, ज्योतिताई असतील, त्यांचे सर्व सदस्य, यांचा गोकुळ असेल, कायमस्वरूपी आम्हाला वेळ देता नाही आली तर त्यांचं मात्र लक्ष या शाळेच्या बाबतीत चांगलं आहे. आरेकर सर माझे मित्र आहेत गेली 25 वर्षापासून. आरेकर सर असतील, जाधव सर असतील किंवा त्यांचा सगळा स्टाफ, खऱ्या अर्थानं 25 वर्षापासून आम्ही पाहतोय. आरेकर सर आपण प्राचार्य नसताना देखील या शाळेची, या गावाची, या विद्यार्थ्यांची काळजी करत आलात. परंतु ज्या वेळेला आपण प्राचार्य झालात, खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी वाढली आणि जबाबदारी वाढल्यानंतर आपण गुणवत्ता देखील वाढवली. आज आम्ही 10वीची गुणवत्ता यादी मी पाहिली तर बरीचशी मुलं आपली 90% पुढे आहेत, गुणवत्ता यादीमध्ये आहे. हे सगळं श्रेय तुमचं आहे. तुम्ही जे कष्ट घेतलात, आत्ता सांगितले की तुम्ही शाळेच्या 2 तास टायमिंग वाढवला, सर्वच शिक्षक मग तुमचे, मी सगळ्यांचा उल्लेख करणार आहे. आपण जी मेहनत घेतली त्याचं फलित आलं की गुणवत्ता यादीमध्ये आपले विद्यार्थी आले. आपल्या शाळेचा देखील आता आपण सांगितलं की जिल्ह्यामध्ये काही शाळा आहे त्याच्यामध्ये देखील आपल्या शाळेचा नंबर त्या ठिकाणी आलेला आहे. मी आपलं सर्वांचं कौतुक करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. खरं तर प्री प्रायमरी शाळा चालू करत असताना अनेक अडचणी आम्हाला त्या ठिकाणी आल्या, कारण त्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. असाच एक उपक्रम खडकी या गावामध्ये घिसे सरांनी केला होता आणि अनेक गावांमध्ये त्यावेळेला विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत होती आणि मग विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी किंवा इतर मुलांना त्यावेळेला थोडंसं इंग्रजीचं आकर्षण होतं. मग आपण प्री प्रायमरी इंग्लिश मिडियमचे स्कूल या ठिकाणी 15 वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी स्थापन केली. त्यावेळेला खेबडे मॅडम मुख्याध्यापिका होते आणि निलेश असेल, दत्ता असेल, बाळासाहेब असतील, या सर्वांनी प्रयत्न केले आणि मग ती प्री प्रायमरी स्कूल आपली त्या ठिकाणी चालू झाली. त्याच्यापूर्वी देखील जिल्हा परिषद सदस्य असताना अंगणवाड्यांना देखील आपण शालेय पूर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी एक पुस्तक काढलं होतं की अंगणवाडीच्या मुलाला देखील पहिल्या दिवसापासून तर 365 दिवस आपण शाळा चालू असताना काय शिकवायचंय हे देखील त्यावेळेला आम्ही पुस्तक त्या ठिकाणी आणलं होतं. कारण आमचा एकच उद्देश होता की प्री प्रायमरीची मुलं, अंगणवाडीची मुलं प्री प्रायमरीत यावी, प्री प्रायमरीची मुलं आपल्या हायस्कूलमध्ये यावी, प्राथमिक शाळेत यावीत आणि आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचा पटसंख्या वाढवावी, गुणवत्ता वाढावी, हा एकच उद्देश त्यावेळेला आमचा होता आणि तो उद्देश बऱ्यापैकी सफल झालेला मला या ठिकाणी दिसतोय. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याला वेळ खूप झालेला आहे. मी गुणवत्ता वाढणीसाठी किंवा 10वीच्या वर्गावरती जे शिक्षक होते, आरेकर सरांकडे तुमच्याकडे इतिहास होता, मोहिते सरांकडे हिंदी होती, पाचपुते सर, इनामदार मॅडम यांच्याकडे इंग्रजी हा विषय होता, आडे सरांकडे विज्ञान हा विषय होता, वाडेकर सरांकडे गणित आणि बडवळ मॅडमकडे भूगोल हा विषय होता. आपण सर्वांनीच अतिशय चांगलं काम केलं आणि ह्यावेळी 10वीची गुणवत्ता वाढली. अनेक विद्यार्थी पास झाले, 2 विद्यार्थी फक्त आपले फेल झाले आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 49%, 48% असे मार्क पडले. ते विद्यार्थी सुद्धा थोडा अभ्यास केला असता तर 50%च्या वरती आले असते. आपण आणि प्री प्रायमरी स्कूलमध्ये ज्या ज्या मॅडम काम करतात त्या ठिकाणी रामकर मॅडम आहेत, चिखले आहेत, भालेराव आहेत, या सर्व आमच्या भगिनी आहेत. यांनी देखील प्री प्रायमरी स्कूलमध्ये अतिशय चांगलं काम केलं, योगदान दिलं आणि अतिशय कमी पगारात काम करत असताना कोणती तक्रार आजपर्यंत आमच्याकडे आलेली नाही आहे. गुणवत्ता वाढीसाठी आमचा एकच उद्देश असतो की एखादा वकील चुकला तर त्याची चूक फाईलमध्ये बंदिस्त होऊ शकते, एखादा इंजिनियर चुकला तर त्याची चूक त्या भिंतीच्या आडमध्ये प्लास्टर केलं तर भिंतीच्या आत दाबून जाऊ शकते, परंतु एखादा शिक्षक चुकला तर अखंड पिढी बर्बाद होऊ शकते. आणि या ठिकाणी
विद्यार्थी नाहीत, भारताचं देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून सर्वांपेक्षा शिक्षकाला या ठिकाणी फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि आपण या गावचे नागरिक आहात, कित्येक वर्ष या गावामध्ये आपण राहिलात आणि खऱ्या अर्थानं हे गाव ही शाळा नसून एक माझं कुटुंब आहे. याप्रमाणेच आपण सर्वजण या ठिकाणी काम करतात, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आपण ज्या ज्या गोष्टी मागाल त्या उपलब्ध करून देण्याचं काम ग्रामस्थ म्हणून आम्ही निश्चित करू. आपण देखील अशीच गुणवत्ता वाढीवर भर द्या. आपली पटसंख्या वाढली पाहिजे. इतरत्र ज्या शाळा आहेत त्या किंवा गाव आहेत त्या गावातील लोकांना देखील वाटलं पाहिजे कळमची शाळा एक नंबर आहे, कळमच्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घातलं पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मी हा सुंदर असा कार्यक्रम आपण साजरा केला. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. येणारं शैक्षणिक वर्ष 26-27 आपल्यासाठी अतिशय मजेचं जावं. अभ्यास करत असतानाच सर्वांगीण विकास आपला व्हावा. खेळ असेल, गायन असेल, त्याचबरोबर वाचनाची देखील आपल्याला आवड निर्माण झाली पाहिजे. असा सर्वांगीण विकास घडवण्याकडे दोन्ही शाळेचे प्राचार्य या ठिकाणी निश्चित भर देतील. मी आपल्या ह्या पहिल्या दिवसाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण ग्रामस्थ मंडळी, पत्रकार इसाक भाई सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा देत असताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर शेवटी आभाराचा गोड कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत जीप प्राथमिक मॉडेल स्कूलचे शिक्षक सन्माननीय श्री लोकरे सर. एक थोड्याच अवधीचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी शिल्लक आहे. या ठिकाणी सकाळपासून आपल्या हा शैक्षणिक वर्ष 2026-27चं शाळा प्रवेशोत्सव, तसेच खाऊ वाटप, पुस्तक वाटप, मोफत गणवेश वाटप हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. त्याबद्दल तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदशेठ कानडे सर यांचं तिन्ही शाळेच्या वतीने मी सहर्ष असं आभार मानतो. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य दोन्ही संस्थांचे यांचं मीही तिन्ही संस्थांच्या वतीने सहर्ष असं आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व शिक्षकवृंद, सर्व पालक आणि सर्व नवीन विद्यार्थी या सर्वांचं या संस्थांच्या वतीने मी असं सहर्ष असं आभार मानतो. आणि सकाळपासून जे सर्व 1ली ते 10वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांचं मी मनापासून सहर्ष असं आभार मानतो. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने आणि सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. आणि मुलांनी थोडा वेळ खालीच बसायचं, नंतर तुम्हाला सूचना दिल्या जातील. इकडे जातील विद्यार्थ्यांनी जागेवरच थोडा वेळ बसायचं. शिक्षकांनी त्यांना नंतर वर्गामध्ये सुट्टी देण्यासाठी व्यवस्थित